खरी मातीच्या चुली या मालिकेच्या 17 जूनच्या जबरदस्त भागामध्ये आता इकडे नानासाहेब हिम्मतरावांना कॉल करतात। हिम्मतराव म्हणतात, नानासाहेब काय झालं, सगळं ठीक आहे ना? यावरती नानासाहेब म्हणतात, ठीक कसलं ठीक, खूप गोष्टी कॉम्प्लिकेटेड झालेल्या आहेत। यावरती हिम्मतराव म्हणतात, नानासाहेब अहो असं का बोलताय, काय झालंय? यावरती नानासाहेब घडलेला सगळा प्रकार सांगायला लागतात। आम्ही पार्वतीचं श्राद्ध करण्यासाठी गेलो होतो। ज्या वेळेला पार्वतीचं श्राद्ध करायला गेलो त्यावेळेला स्वतः एक बाई तिकडे आपण पार्वती असल्याचं दावा करत आलेली होती। असं म्हणत त्यावेळेला जे काही प्रकार घडला ते नानासाहेब सगळं आता हिम्मत काकांना सांगतात आणि हिम्मत काकांना सुद्धा आता खूप मोठा धक्काच बसतो। आणि त्यावरती आता इकडे नानासाहेब म्हणतात, आता ना तूच ये आणि या सगळ्याचा सोक्षमोक्ष लाव, कारण ती बाई जे काही सांगतेय ना त्याच्यावरून मला तर विश्वासच पटत नाहीये की ज्या गोष्टी तिच्या आणि माझ्या म्हणजे पार्वतीच्या आणि माझ्यामध्ये झालेल्या या हिच्यापर्यंत कशा काय पोहोचल्या। त्यामुळे आता तूच ये आणि काय तो सोक्षमोक्ष लाव, ती बाई कोण आहे, कशी आली, कुठून आली, काय त्या बाईचा हेतू, हे सगळं सगळं आता तुला शोधून काढायला पाहिजे। असं म्हणत नानासाहेब हिम्मतरावांना या सगळ्यामध्ये आता घरी बोलवतात आणि तोपर्यंत इकडे सुमित्रा येते आणि सुमित्रा म्हणते, आता काय नवीन? त्यावरती मग आता नानासाहेब म्हणतात, काही नाही, मी हिम्मतला बोलवलंय, हिम्मतला इकडे बोलवलंय जेणेकरून हिम्मत या सगळ्यामध्ये आता ती बाई कोण आहे, काय आहे याचा सोक्षमोक्ष लावेल। यावरती मग आता सुमित्रा सांगायला लागते, काही गरज आहे का याची? मला नाही वाटत याची काही गरज आहे म्हणून। यावर नानासाहेब म्हणतात, असं कसं? जे काही आहे ना त्या गोष्टी आपल्याला सुरळीतपणे कळल्या पाहिजेत। यावरती सुमित्रा म्हणते, काय कमी कुठे पडले मी कोणत्या गोष्टीमध्ये कमी पडले की जेणेकरून तुम्हाला या सगळ्यामध्ये आता त्या बाईचा सोक्षमोक्ष करण्याची गरज पडली? यावरती नानासाहेब म्हणतात, तू कुठेही कमी पडलेली नाहीयेस, पण काही झालं तरी सुद्धा या सगळ्यामध्ये हे घर तिचं आहे, तिला तिच्या वडिलांनी दिलं आणि तिच्या वडिलांचं घर हे नंतर तिने ऋषिकेशच्या नावावरती केलं आणि त्यामुळे आपण ह्या घरात राहतोय ना। यावरती सुमित्रा म्हणते, हो पण त्या जसं सोडून गेल्या होत्या तसं सगळी परिस्थिती आहे का, तुम्ही सांगा मला? आपण या सगळ्यामध्ये वाढ केली, वृद्धी केली, ते घर तसंच ठेवलं का? नाही ना, आपण कष्ट केले, काबाड केले आणि त्यामध्ये आता हे इतकं संपत्ती वाढवली, त्यामुळे त्यांच्या जीवावरती आपण जगतोय असं नाहीये। नानासाहेब म्हणतात, तुझं म्हणणं मला पटतंय ग, तू जे काही बोलतेस ते बरोबर आहे, पण तरी सुद्धा तिला एक चान्स देऊया ना, काय फरक पडतोय? हिम्मत येईल आणि ती नसेल पार्वती तर सांगेल ना हिम्मत की ती पार्वती नाहीये, संपला विषय, मग आपल्या सुद्धा मोकळीक होईल ना। यावरती सुमित्रा म्हणते, मुळातच मला कळतच नाहीये की तिला संधी देण्याची तुम्हाला का गरज वाटते, का या सगळ्यामध्ये तुम्ही आता तिला संधी द्यायला टपून बसलेला आहात? असं म्हटल्यावरती नानासाहेब म्हणतात, अगं सुमित्रा, असं काय करतेस तू, असं काहीही नाहीये। सुमित्रा म्हणते, काही नाही कसं? मी तुम्हाला आधीच सांगून ठेवते, जे काही आहे त्याचा सोक्षमोक्ष एकदाचा लावून टाका आणि संपवून टाका हे प्रकरण। असं म्हटल्यावरती नानासाहेब म्हणतात, तेच करण्याचा मी प्रयत्न करतोय ना, तू कशाला स्वतःला त्रास करून घेतेस? नानासाहेब तिला समजवत असतात पण सुमित्राला काही ऐकायचं नाही। तोपर्यंत जानकी या रूम मध्ये येते आणि जानकी रूम मध्ये आल्यावरती ती पाहते तर इकडे सुमित्रा जानकीवरती चिडते आणि तडक रागाने तिकडून आता निघून जाते। त्यावरती जानकी इकडे आता येत असते आणि त्याच वेळेला सुमित्रा म्हणते, जानकी, हे तू काही चांगलं नाही केलंस, या सगळ्यामध्ये आता गोष्टी सिद्ध होतीलच, पण तू माझा न आत्मसन्मानाला ठेच पोहोचवलेली आहेस। इकडे तोपर्यंत जानकी येते, नानांच्या मांडीवरती डोकं ठेवते आणि रडायला लागते, नाना, हा सगळा तिढा सुटला पाहिजे, काय चाललंय, कसं चाललंय, हे सगळं काय घडलेलं आहे, या गोष्टी मला काही कळतच नाहीयेत, हा तिढा कोणत्याही परिस्थितीमध्ये सुटलाच पाहिजे। यावरती नाना म्हणतात, जानकी, तू बिलकुल चिंता करू नकोस, सगळं काही ठीक होणार आहे, हा तिढा सगळा सुटणार आहे, तू बिलकुल काळजी करू नकोस बरं। यावरती आता इकडे जानकी म्हणते, पण नाना कसं, कशावरून तुम्ही हे सगळं बोलताय? यावरती नाना म्हणतात, तू बिलकुल चिंता करू नकोस, मी हिम्मतला फोन केला होता, मी हिम्मतला फोन केलाय आणि हिम्मतला सांगितलेलं आहे की तू ताबडतोब इकडे ये आणि तू येऊन काय तो सोक्षमोक्ष लाव। असं म्हटल्यावरती आता इकडे जानकी म्हणते, बरं होईल जर का हिम्मत काका या सगळ्यामध्ये इकडे आले तर आपल्याला काही गोष्टी सोप्या होतील समजायला। असं म्हणत जानकी आता इकडे खूप खुश असते, कारण हिम्मत काका येऊन सोक्षमोक्ष लावतील। तोपर्यंत सुमित्रा आता वरती जात असते आणि तोपर्यंत पार्वती खाली येत असते, म्हणजेच लता खाली येत असते। लता खाली यायला सुमित्रा तिला आता काही शब्दचार सुनावायला, बाजूला हो चल, अजिबात इकडे थांबायची काही गरज नाहीये। त्यावरती लता म्हणते, का, मी खाली चाललेली आहे आणि मला खाली जायला वेळ दे। यावरती चिडलेली सुमित्रा म्हणते, अजिबात नाही, चल तिकडून बाजूला हो, मला पहिले वरती जाऊ दे। यावरती मग आता लता पण अडून बसते, इकडे आता सुमित्रा पण अडून बसते
आणि दोघी जणी एकमेकीशी गुरगुर करत भांडत असताना जानकी येते. काय झालं, काय झालं, काय चाललं इथे, असं जानकी ज्या वेळेला बोलते त्यावेळेला लता आता सांगायला लागते. बघ ना जानकी, अगं कशी आहे ही, आडमुठेपणा करते. ट्रेनमध्ये सुद्धा आता उतरणाऱ्यांना पहिलं उतरू दिलं जातं आणि मग चढणारे चढतात. हिचं आपलं काहीतरी वेगळंच. यावरती आता इकडे सुमित्रा सांगते, हे काही ट्रेन नाहीये, हे घर आहे माझं. यावरती पार्वती म्हणते, तू विसरती आहेस, हे घर तुझं नाहीये, हे घर माझं आहे. मी हे घर सोडून गेले होते म्हणून ते तुला मिळालंय. यावरती सुमित्रा म्हणते, हे बघ, हे घर तुझं नाहीये, हे घर मुळातच पार्वतीचं आहे आणि तू पार्वती नाहीयेस, त्यामुळे तुला अजिबात इकडे आता तुझ्या घराचं मालकिणीचा काही मान बिन नाही हा मिळणार. यावरती ती म्हणते, सुमित्रा चल हट बाजूला हो. सुमित्रा म्हणते, चल तू बाजूला हो. दोघी आता एकदम दोन मांजरींसारख्या गुरगुर करत एकमेकींच्या वरती आता असतात आणि या सगळ्यामध्ये इकडे जानकी हे पाहत असते. सुमित्राला धक्का देत लता खाली येत असते, लताला धक्का देत सुमित्रा वरती जात असते. कोणीही माघार घ्यायला तयार नसतं. दोघी जणी आता कचाकचा भांडत असतात. सुमित्राचं हे एकदम विचित्र रूप मात्र आपल्याला पहिल्यांदाच पाहायला मिळत असतं. मग आता लता खाली येते आणि त्यानंतर जानकी सुमित्राला काही बोलायला जाणार. आई ऐका ना, असं म्हटल्यावरती आता इकडे लता नाटक करते, आई ग मी पडले असते. मग जानकी तिला सावरते आणि सावरा स्वतःला. यावरती ती म्हणते, बरं झालं जानकी तू मला सावरलंच, नाही तर माझं काहीच खरं नव्हतं. असं म्हटल्यावरती आता इकडे पुन्हा जानकी इकडे सुमित्रासोबत बोला जाते. पुन्हा लता आता मला त्रास होतोय असं नाटक करायला लागते आणि चल ग मला रूम पर्यंत घेऊन गेलीस तर बरं होईल असं म्हणायला लागते. बरं आता हे सगळं चालू असताना इकडे सुमित्रा हे सगळं पाहत असते आणि त्यानंतर लता सांगते, कसं आहे ना, या अशा वयामध्ये लेकी सुनांची गरज आपल्याला सगळ्यात जास्त असते. लेकी सुना आपले काळजी घ्यायला असतील ना तर आणि तरच या सगळ्यामध्ये आपलं आयुष्य किंवा आपलं हे सगळं म्हातारपण असतं ना ते आनंदात जातं. असं म्हटल्यावरती इकडे आता ती मुद्दामच सुमित्राला टोमणा मारते. इकडे आता हिम्मतराव अस्वस्थ असतात. असं कसं आहे, पार्वतीचा तर आता अपघात झाला होता. जर का पार्वतीचा अपघात झाला होता तर या सगळ्यामध्ये पार्वती परत आली तरी कशी, काय नक्की गडबड आहे, पार्वती कशी काय येऊ शकते, काहीतरी गडबड झालेली आहे असा हिम्मतराव विचार करत असतात आणि मला ताबडतोब बंगल्यावरती जायला पाहिजे. बंगल्यावरती जाऊन आता जे काही खरं खोटं आहे त्याचा सोक्षमोक्ष मला लावलाच पाहिजे. असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे हिम्मतराव निघणार. तितक्यात त्यांच्या दार वाजतं आणि हिम्मतराव दार उघडतात. दार उघडल्यावरती आता इकडे काही लाठ्याकाठ्या घेऊन तोंडाला मास्क बांधून गुंड आलेले असतात आणि गुंड आतमध्ये एंटर करतात आणि काय रे म्हाताऱ्या, तुला जरा जास्तच मस्ती आलेली आहे का, असं आता म्हणायला लागतात. हे सगळं होत असताना हिम्मतराव म्हणतात, कोण आहात तुम्ही, कोण आहात तुम्ही, सोडा मला बरं. असं म्हणत हिम्मतराव स्वतःला सोडवत असतात. पण आता ते लोक काही ऐकत नाहीत. हिम्मतरावांना ते धरून बसवतात हाताला तिकडे आणि आता त्यांना इकडे तोंडाला हे करून त्यांना घेऊन जातात, त्यांना आपल्या अड्ड्यावरती घेऊन जातात. इकडे अजूनही हिम्मतराव का नाही आले म्हणून सगळं कुटुंब चिंतित असताना आजी म्हणते, हे काय आता ह्या हिम्मतरावांनी इकडे यायला नको का, त्यांचं चाललंय तरी काय, म्हणजे त्यांना बोलवलेलं समजतच नाही की काय, म्हणजे अजूनही ते आले का नाहीयेत, असं म्हणत आजी शंका कुशंका काढत असते. आणि तोपर्यंत ऋषिकेश सांगायला लागतो, मी फोन करून बघतो. सुमित्रा म्हणते, हो बोलवा लवकर त्यांना, एकदाचा काय तो सोक्षमोक्ष या बाईचा लागू दे आणि हिला ह्या घरातून हकलपट्टी होऊन बाहेर निघू दे. मग तोपर्यंत आता ऋषिकेश हिम्मत काकांना फोन लावतो तर हिम्मत काकांचा काही फोन लागत नसतो. ऋषिकेश म्हणतो, नाना काय झालंय, मला तर हिम्मत काकांची खूपच काळजी वाटायला लागलेली आहे. इकडे आता नाना म्हणतात, काय झालं नक्की. यावरती जानकी म्हणते, आपण एक काम करूया का, आपण तिकडे जाऊया का. तोपर्यंत आता इकडे हिम्मत काकांना ज्या गुंडांनी किडनॅप केलेलं असतं त्यांना आता हिम्मत काका विचारत असतात, काय झालंय, तुम्ही का मला किडनॅप केलेलं आहेत. यावरती मग आता ते सांगतात, ए म्हाताऱ्या, आम्ही तुला जे काही सांगणार आहोत ते जर का केलंस तर तुला कोणत्याही प्रकारे आम्ही त्रास नाही देणार. हिम्मत काका म्हणतात, काय करायचंय काय मला. त्यावरती मग आता इकडे ते सांगायला लागतात, हे बघ, एक कॉल करायचा आहे, तू ज्या कामासाठी निघाला होतास तेच काम करायचं आहे आणि त्या बाईला व्हिडिओ कॉलवरती बघत ताबडतोब म्हणायचं आहे की पार्वती तू कशी काय जिवंत, पार्वती हीच पार्वती आहे हे बाकी सगळ्यांना सांगायचं आहे. बस फक्त इतकंच काम करायचं आहे. यावरती हिम्मत काका म्हणतात, अहो पण ती पार्वती नसेल तर. यावरती म्हणतात, तुला हेच तर करायला इकडे बोलवले ना, आम्हाला माहिती आहे की तू नाटक करणारच, म्हणून तू नाटक करणार याच कारणासाठी तुला इकडे आणलंय. जर का तू या पद्धतीने अजून नाटक करत राहिलास तर गाठ मात्र आमच्याशी आहे. लवकरात लवकर जे काही आम्ही सांगतोय ते करायला शिक. यावरती आता हिम्मत काकांच्या डोक्यालाच बंदूक लावल्यावरती हिम्मत काकांकडे कोणताही पर्याय नसतो आणि आता हिम्मत काका या सगळ्यामध्ये पूर्णपणे गडबडतात. त्यानंतर मग आता तो सांगतो, हे घे
व्हिडिओ कॉल लावून दिलेला आहे असं म्हटल्यावरती मग आता इकडे लगेचच हिम्मत काकांना व्हिडिओ कॉल लावून दिला जातो. त्यांना सगळे हातपाय त्यांचे सोडले जातात. हातपाय सोडल्यावरती मग आता हिम्मत काका तिकडे बसून असतात. जोपर्यंत हिम्मत काका तिकडे असतात तोपर्यंत व्हिडिओ कॉल लावून त्यांची टोपी बिपी लावून त्यांना नीटपणे सेट केलं जातं. आता इकडे हिम्मत काकांच्या मोबाईलवरून व्हिडिओ कॉल करून इकडे आता आशीर्वाद बंगल्यामध्ये सांगण्याचं ठरवलेलं असतं की इकडे हीच पार्वती आहे म्हणून, आणि ही पार्वती आहे आणि ही पार्वती खरी आहे हे सांगण्यासाठी. तोपर्यंत नानासाहेब म्हणतात, अरे हिम्मत, काय चाललंय तुझं? तुला तर मी आता म्हटलं होतं ना की मी खूप मोठ्या प्रॉब्लेम मध्ये आहे. मी तुला या गोष्टी बोललो होतो तर तू का नाही आलास? तू यायला हवा होतास ना. तू या सगळ्यामध्ये इकडे का नाही आलास? अरे मी इतक्या मोठ्या प्रॉब्लेम मध्ये असताना तू कसा काय निवांत थांबू शकतोस? हिम्मत, अरे ये ना. हिम्मत काका सांगायला लागतात, अरे नाही, मी म्हणजे नानासाहेब, अहो कसं आहे ना, मी इकडे थोड्याशा कामात अडकलोय आणि त्यामुळे मी तिकडे नाही येऊ शकत आहे. म्हणूनच तर मी तुम्हाला व्हिडिओ कॉल केला ना. यावरती नाना म्हणतात, अरे असं काय करतोयस तू? तू येऊ शकत नाहीस म्हणजे काय? यावरती ते सांगतात की मी खूप मोठ्या कामात अडकलोय. यावरती सुमित्रा म्हणते, मग झालं कल्याण, आता कसं हिला ओळखणार? यावरती मग आता हिम्मतराव म्हणतात, तुम्ही एक काम करा नानासाहेब, तुम्ही ना आता व्हिडिओ कॉल ना त्या बाईकडे द्या. मी तिला पाहतो. तिला पाहिल्यावरती मग आता मला समजेल की नक्की काय तिचं चाललंय किंवा ती खरी पार्वती आहे का. असं म्हटल्यावरती मग सुमित्रा म्हणते, द्या द्या, व्हिडिओ कॉल तिच्याकडे द्या. तिला बघू दे एकदा आणि काय तो सोक्षमोक्ष लागू दे. असं म्हटल्यावरती मग आता इकडे व्हिडिओ कॉल दिला जातो, तो म्हणजे आता लताकडे मोबाईल दिल्यावरती आता इकडे लता म्हणते, काय रे हिम्मत, कसा आहेस तू? वाढलास आहे खूप. असं म्हणत लता आता हिम्मतला वर्षानुवर्ष ओळखते अशा पद्धतीमध्ये बोलायला लागते. त्यावरती आता इकडे हिम्मत मात्र त्या बाईकडे बघताच तिला ओळखतो की ही खोटी पार्वती आहे. ही बाई पार्वती असूच शकत नाहीये. पण त्याच वेळेला आता इकडे गुंड त्याच्या डोक्यावरती बंदूक ताणून असतात आणि त्यावेळेला हिम्मत आता बोलणार की ही तर, पण तोपर्यंत गुंड समोरून त्याच्यावरती बंदूक ताणतात आणि आता सांगितलंय तेवढंच बोल असा त्याला इशारा करतात. हिम्मत काकांचा नाईलाज होतो आणि त्यावरती पार्वती म्हणते, अरे बरोबर आहे, म्हणजे इतक्या वर्षात आपली भेट झालीच नाही ना. मुळातच या सगळ्यामध्ये इतके वर्षात आपण एकमेकांना भेटलो नाही. कसं काय रे तुला मी ओळखू शकते, किंवा तू या सगळ्यामध्ये इतका कसा बदललास रे? असं म्हणत ती आता सांगत असते. त्यावरती आता इकडे हिम्मत काकांना काय बोलावं कळत नसतं, काय तिला बोलावं कळत नसतं. तोपर्यंत ऐश्वर्या मात्र आता डोळ्यात प्राण आणून नक्की आता आपला प्लॅन यशस्वी होणार ना याची वाट पाहत असते. तोपर्यंत मग आता इकडे हिम्मत काका त्या समोर बंदूक असल्यामुळे लगेचच जानकी सांगायला लागते, हिम्मत काका बोला ना, सांगा ना, या पार्वती आई आहेत का? आणि त्याच वेळेला हिम्मत काका म्हणतात, हो हो हो, ही पार्वती आहे, ही पार्वती आहे, हीच माझी बहीण पार्वती आहे. असं म्हटल्यावरती सगळ्यात जास्त धक्का आता जानकीला बसतो आणि जानकी म्हणते, हे कसं काय शक्य आहे? त्यावरती आता इकडे हिम्मतराव म्हणतात, हो पण अक्के तू इकडे आता जिवंत कशी काय? तुझा तर बस अपघात झाला होता ना. असं म्हणत हिम्मत काका तिला विचारायला लागतात. त्यावरती ऋषिकेशला धक्का बसतो आणि आता कोणत्याही प्रकारचं काहीही म्हणजे ही संशयाला जागाच नसते, कारण स्वतः हिम्मत काकांनी हे सगळं केलेलं असतं. हिम्मत काकांनी कबूल केलेलं असतं की ही पार्वती आहे. त्यामुळे ऋषिकेश सुद्धा विचार करायला लागतो की हिम्मत काका खोटं का बोलतील. आणि त्यानंतर मग इकडे ती सांगायला लागते, चल बरं झालं हिम्मत, तू माझ्याशी बोललास ना, त्यामुळे माझ्यावरचे संशयाचं जे काही बालंट होतं ना ते बालंट टळलेलं आहे. तुझे किती आणि कसे आभार मानू मला कळतच नाहीये. शेवटी एका बहिणीच्या कामाला एक भाऊचे तो हे तू पुन्हा एकदा सिद्ध केलेला आहेस. खरंच हिम्मत, तुझे जितके आभार मानू तितके कमी आहेत. असं म्हणत आता इकडे ती आभार मानण्यासाठी हिम्मतशी बोलत असते आणि त्यानंतर ती बोलते, झालं, तुमच्या सगळ्यांचं समाधान झालेलं आहे. असं म्हणत आता इकडे ती सगळ्यांकडे पाहते आणि बाकी सगळ्यांचे चेहरे पाहण्यासारखे असतात, कारण ही पार्वती असेल असं हिम्मत काका बोलतील याची कुणाला सुद्धा जाणीव नसते की कुणी सुद्धा हे सगळं बोलू शकते. आणि त्यानंतर पार्वती मात्र आता म्हणजेच लता ही आता पार्वती झालेली असते, कारण हिम्मत काकांनी सगळं सिद्ध केलेलं असतं. मोठ्या टेचामध्ये सगळ्यांकडे पाहत असते, बघितलं मी तुम्हाला सांगत होते ना की मीच पार्वती आहे. माझ्यावरती तुम्ही विश्वास ठेवला नाहीत, पण मीच पार्वती आहे. सुमित्राला 440 वोल्टचा झटका बसतो. सुमित्रालाच काय, नानासाहेबांना सुद्धा आता झटका बसतो. आणि या सगळ्यामध्ये इकडे आता नानासाहेब सुद्धा हादरतात आणि ते विचार करायला लागतात, हिम्मत, अरे काय बोलतोयस तू? हे बोलल्यावरती आता इकडे ऐश्वर्या आणि सारंग हे एकमेकांकडे पाहायला लागतात आणि आता या सगळ्यामध्ये दोघ जण एकमेकांकडे खूण करायला लागतात. इथेच काही हे थांबणार नसतो, प्लॅन खरं तर पुढचा असतो.
तोपर्यंत इकडे आता लगेचच ऐश्वर्या इकडे तो सगळ्या तमाशा पाहायला लागते. तोपर्यंत मग आता ती सांगायला लागते लगेचच, लता, हिम्मत, अरे हिम्मत, बरं झालं एका बहिणीच्या मदतीला एक भाऊच धावून येतो, तुझी ऋणी राहील. तोपर्यंत मग आता इकडे जानकी हिम्मत काकांकडे पाहते, मागचं बॅकग्राऊंड पाहते, तर हिम्मत काका वेगळ्या कोणत्या तरी ठिकाणी आहेत हे जानकीला कळतं. आणि त्यानंतर जानकी म्हणते, हिम्मत काका तुम्ही कुठे आहात? हिम्मत काका तुम्ही कुठे आहात आणि तुम्हाला इतका घाम का आलाय? असं म्हणत ती जानकी आता व्हिडिओवरती सुद्धा हिम्मतला आलेला घाम पाहते. आणि त्यानंतर मग आता हिम्मत म्हणतो, ते मी हे हिम्मत काकांचा गडबडलेला चेहरा किंवा हिम्मत काकांची झालेली भंबेरी इकडे जानकी पाहते. आणि जानकी म्हणते, एक मिनिट हिम्मत काका, तुम्हाला इतका घाम का आलाय तुम्ही मला सांगू शकाल का? यावरती हिम्मत काका म्हणतात, नाही ग जानकी, ते हे काही नाही ग. जानकी म्हणते, नाही काका, तुम्हाला इतका घाम आलाय, कुठे आहात तुम्ही? यावरती हिम्मत काका म्हणतात, मी कामाच्या ठिकाणी आहे आणि ठेवतो मी आता फोन. जास्त वेळ मी तुझ्यासोबत नाही बोलू शकत, मला काम आहे. हिम्मत काका धडपड करत फोन ठेवतात. जानकीचा संशय इथेच बळावतो. हिम्मत काका काहीतरी लपवतायत हे तिला कळतं आणि इतकी फोन ठेवण्याची घाई का बरं यांना? असं म्हणत जानकी आता इकडे तो फोन पाहायला लागते. पण तोपर्यंत आता सगळेच जण गडबडलेले असतात. आणि त्यानंतर ऐश्वर्या आणि सारंग म्हणायला लागतात, आता तर काय, हिम्मत काकांनी स्वतःच या सगळ्यामध्ये आता हिला पार्वतीचा दर्जा दिलेला आहे, म्हणजे संपलंच सगळं. आपण याच्यामध्ये शंका घ्यायला काहीही जागा नाहीये. असं म्हणत आता ही पार्वतीच आहे याच्यावरती शिक्कामोर्तब करण्याचा सारंग आणि आता ऐश्वर्या प्रयत्न करत असते. पण जानकी म्हणते, नाही, मला काहीतरी गडबड वाटत आहे. मला नाही वाटत आहे की हिम्मत काकांनी हे सगळं आपल्या मर्जीने बोललेले आहेत. असं त्यावरती मग आता सगळेजण पाहायला लागतात जानकीला नक्की आता कसला संशय आलेला आहे हे काही कुणाला कळत नाही. पण जानकीला वाटत असतं, नाही नाही, काहीतरी गडबड आहे. म्हणजे आता हिम्मत काका आता काहीतरी आपल्यापासून लपवतायत. ते कुठे होते, ते काय होते हे सुद्धा सांगत नाहीत. आणि मी विचारलं असता त्यांनी आता फोन कट केला. तोपर्यंत इकडे आता सुमित्रा खूपच हतबल झालेली असते. आणि त्याच वेळेला सुमित्रा जानकीकडे येते आणि किचनमध्ये जानकीच्या तोंडाला हात लावत सांगते, आतापर्यंत या घरामध्ये तू स्वतःला अनाथ 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 म्हणत होतीस, पण आज आज खऱ्या अर्थाने अनाथ तर मी झालेली आहे. कारण कारण मला माझं अस्तित्व संपल्यासारखं वाटत आहे. असं म्हणत मग मात्र आता इकडे ती जानकीवरती सगळ्याचा ब्लेम टाकते. आणि तोपर्यंत इकडे आता ऐश्वर्या खराखुरा प्लॅन काय आहे हे या दोघांना समजावून सांगते. आतापर्यंत सारंगला खरा प्लॅन माहीत नसतो, त्यामुळे सारंग आता म्हणायला लागतो, ऐश्वर्या हे सगळं खूपच भयंकर आहे. ऐश्वर्या म्हणते, जर का मेवा खायचा असेल तर आता हे सगळं करायलाच लागेल आणि यामध्ये आता कोणताही आपल्याकडे पर्याय नाहीये. असं म्हणत ऐश्वर्याचा काहीतरी घाणेरडा प्लॅन असतो, जो प्लॅन आता सारंगला पटलेला नसला तरी वर्कआउट करायलाच लागणार असतो.